जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल. त्याचं नाव आहे पॉइंट हे बॉस आणि मी आहे पॉइंट हे बॉसचा छोटा बॉस. माझं नाव श्लोक देवडे. आज आम्ही बाहेर जाणार आहोत, पण कुठे जाणार आहोत तिकडेच वेळाने समजेल. तोपर्यंत आपल्यासोबत कोण कोण असणार आहे ते मी चला तर व्हिडिओ सुरू करू. आज मी खूप खुश आहे. आज आम्ही खूप मजा करणार आहोत. वैभव मामाच्या घरी आलो. हा हे पियुष मामा, हे आहे दीदी. मग मी बाबाला भेटलो, त्याच्यासोबत गप्पा मारले. आजीने मला चिप्स खायला दिली, खूप छान होतं. मग आम्ही कपाळावर चंद्रकोर लावली. मग मी वैभव मामा केला रेडी व्हायलासाठी. वैभव मामा सोबत गाडीवर बसलो. पप्पा आणि पियुष मामा एका गाडीवर बसले. आजूबाजूनी ऊसाची शेत होती आणि बऱ्याच पिकाची शेती होती. हे आहे क्रिकेटचं मैदान. इथे रोज मुले क्रिकेट खेळतात. जात आहोत थेऊरला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. हा प्लॅन होता वैभव मामाचा. समोर वाघुलीपासून थेऊर सरासरी 13 किलोमीटर असेल. मधून जाताना खूप निसर्ग रम्य वातावरण आहे. थेऊर हे गाव पुणे जिल्ह्यात आहे आणि इथे श्री चिंतामणी गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे. थेऊर गाव मुळा मोठा नदीच्या काठी वसलेला आहे. तर मित्रांनो, ही आहे मुळा मोठा नदी. कशी वाटली तुम्हाला ही नदी? आवडले असले तर कमेंट करून सांगा. मग आम्ही थोडासा स्नॅक्स घेत, बाकी सगळ्यांनी चहा घेतला. तिथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आम्ही गाडी पार्क केल्या आणि तिथून आपण चालत निघालो. समोर जातात आम्ही पाहिलं की बाजार भरलेला होता. हे आहे श्री चिंतामणी मंदिर प्रवेशद्वार. इथून आत जाताना चप्पल शूज बाहेर काढावे लागतात. आम्ही चप्पल शूज काढून आतमध्ये प्रवेश घेतला. आतमध्ये गेल्यानंतर असं वातावरण होतं. भक्तिमय संगीत, गणपती बाप्पा मोरया असे सर्वजण म्हणत होते. मग आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. पूर्वी स्वच्छ रस्ते, झाडे आणि भक्तांसाठी सोय आहेत. इथे दर्शनासाठी लांबून लोक आहेत. विशेषतः बुधवार गणेश चतुर्थीला खूप म्हणजे खूप गर्दी असते. हे मंदिर संपूर्ण लाकडापासून बनवलेलं असतं. त्या लाकडांवर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. हे बांधकाम खूप मजबूत आणि टिकाऊ आहे.
बाप्पाची प्रतिमा ही सिंदुराने मागलेली आहे, म्हणून बाप्पा खूपच तेजस्वी आणि आजूबाजूचं मंदिर नवीन दगडे बांधकाम केले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला श्री विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. तिथं बसून आम्ही थोडे वेळ फोटोज काढले. मंदिराच्या डाव्या बाजूला मुंजोबा यांची एक प्रतिमा आहे आणि समोरच हनुमान मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो. पुढे जातात आम्हाला दिसले श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारक. माधवराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे खूप हुशार आणि शूर पेशवे होते. ते खूप लहान वयात पेशवे झाले. ते श्री गणपती बाप्पाचे मोठे भक्त होते. विशेषतः थेऊरच्या चिंतामणी गणपतीवर त्यांची खूप श्रद्धा होती. असं सांगितलं जायचं की माधवराव पेशवे महत्वाचं काम करण्याआधी बाप्पाचं दर्शन घ्यायचे आणि मग कामाला सुरुवात करायची. त्यांच्या शेवटच्या सणात ते याच मंदिरात होते आणि सारखं बाप्पाचं स्मरण करायचे. नंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. गाड्या काढल्या, परत चाललो दुसऱ्या मंदिरात. ते आहे ग्रामदेवीचे मतार देवीचे मंदिर. मतार देवी हे थेऊर परिसरातील एक जुने आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवीला लोक गावाची रक्षक देवी मानतात. असं म्हणतात की मतार देवी गावाचं आणि लोकांचं वाईटांपासून संरक्षण करते. देवीचं मंदिर शांत आणि पवित्र ठिकाण आहे. इथे आल्यावर मनाला खूप शांती मिळते. गावातील लोक सण उत्सवात आणि अर्चनेच्या वेळी मातार देवीची मनापासून पूजा करतात. मित्रांनो, ही होती मातार देवीची थोडीशी माहिती. तुम्हाला जर आणखीन काही माहिती असेल तर कमेंट करून सांगा. जय मातार देवी. चला आपण दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर आम्ही नदीपात्राकडे निघालो. तिथे खूप वेळा आम्ही थांबलो, फोटोज काढले आणि निसर्गाचं अमूल्य दर्शन आम्हाला झाले. काही लोक तिथं मासे पकडत होते.
मग आम्ही म्हातार देवीच्या मंदिरापासून परत निघालो. दिवस मावळ्याला लागला होता. पुढे जाताना आम्हाला अजून एक समाधी स्थळ दिसले. ही समाधी आहे शिवाजींची. त्याही चिंतामणी बाप्पाच्या खूप मोठे भक्त होते. त्यांची सविस्तर माहिती या फलकावर लिहिलेली आहे. तुम्ही ते पॉज करून वाचू शकता. रमाबाई या थोरले माधवराव यांच्या पत्नी होत्या. ते खूप दान धर्म करायच्या. ज्यावेळी हा मावळता सूर्य या गोष्टीची साक्ष देतो की शूरवीर लोक येतात आणि आपल्याला बरंच काही शिकून जातात. मग आम्ही निघालो घराकडे. थोडे वेळ एका छोट्या टी ब्रेक साठी थांबलो. आणि त्या हॉटेलवाल्या काकांना बाय करून पुढे निघालो. चला तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत येईलच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.